सध्या राज्यभर पाऊस चालू आहे। अशा परिस्थितीत मूग आणि उडीद पिकामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। पाहायला गेलं तर या किडी अत्यंत लहान, पण त्यांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा येतो, रोगांचा प्रसार होतो आणि उत्पादनात मोठी घट पाहायला मिळते। त्यामुळे यांना वेळीच नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे। पण कसं करायचं हे नियंत्रण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। सध्या बऱ्याच भागातल्या मूग पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसतोय। हा कीटक चमकदार काळ्या रंगाचा असतो आणि प्रौढांना पंख असतात। पानाच्या खालच्या बाजूने त्यांची वसाहत दिसते। हे कीटक काय करतात तर कोवळ्या फांद्या, फुलं, शेंगा यांच्यावर अटॅक करतात आणि रसशोषण करतात आणि झाडाचा टवटवीतपणा कमी होतो। पानं वेडीवाकडी होतात आणि सुकतात। याशिवाय मावा कीटकांमधून एक चिकट गोड पदार्थ निघतो, ज्याच्यावर काळ्या बुरशीची वाढ होते। त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये बाधा येते आणि उत्पादनात मोठी घट पाहायला मिळते। दुसरे आहेत तुडतुडे। हे हिरव्या रंगाचे असतात। याचा आकार पाचरीच्या आकारासारखा असतो। हे सुद्धा पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषण करतात आणि हा रस शोषताना विषारी पदार्थ पानाच्या पेशीत सोडतात। अशी पानं सुरुवातीला तपकिरी रंगाची होतात आणि कालांतरानं वाळून पडतात। तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जास्त असला की रोपांची वाढ खुंटून जाते। कळ्या, फुलं, शेंगा कमी होऊन उत्पादनात घट येते। तिसरे आहेत फुलकिडे। नावावरूनच कळतं यांचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत होतो। याच्या प्रादुर्भावामुळे फुलोरा गळतो, शेंगांची वाढ खुंटते, शेंगातले दाणे लहान आणि आक्रसलेले दिसतात। फुलकिड्यांचा रंग वयानुसार बदलतो। पिल्ले असताना तो पिवळसर तपकिरी असतो, तर प्रौढ यांचा रंग हा काळ्या रंगाचा असतो। यानंतर येते रसशोषक कीड पांढरी माशी। ही तीच किडे जिच्यामुळे मूग पिकामध्ये येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि पीक पिवळं पडतं। आता ती ओळखायची कशी तर या माशीचे पंख पांढरे किंवा करड्या रंगाचे असतात आणि तिच्या शरीरावर पिवळसर झाक असते, तर पिल्ल फिकट पिवळ्या रंगाची असतात। ही कीड काय करते तर पानामधला रसशोषण करून घेते, म्हणजेच हरितद्रव्य शोषून घेते आणि तिच्या शरीरातून एक चिकट गोड पदार्थ सोडते, जिच्यावर काळ्या बुरशीची वाढ होते आणि अन्न निर्मितीमध्ये अडथळा येतो। अशा या सगळ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो, पण त्यासाठी आपल्याला काही छोट्या टिप्स पाळायच्यात। त्या म्हणजे पिकामध्ये उगाचच जास्त खत टाकायची नाहीत। नत्रयुक्त खताचा जसं की युरियाचा संतुलित वापर करायचा आहे। वाढ संप्रेरकांच्या जास्त वापरामुळे रसशोषण करणाऱ्या किडींची संख्या वाढते, त्यामुळे त्यांचा वापरही नियंत्रितच ठेवायचा आहे। रस शोषक किडींसाठी एक सोपा उपाय तो म्हणजे चिकट सापळे। पांढरी माशी, तुडतुडे आणि मावा किडीसाठी पिवळा चिकट सापळा लावायचा आहे आणि फुलकिड्यांसाठी निळा चिकट सापळा। हे सापळे एकरी 20 ते 25 या प्रमाणात लावायचे। यासोबत 5% निंबोळी अर्क किंवा ॲझॅडिरॅक्टिन 10,000 ppm 3 ते 5 मिली प्रति लिटर पाणी अशी फवारणी करायची, जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल। उडीद पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास इमिडाक्लोप्रिड 17.5 SL हे कीटकनाशक 3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारायचे। परंतु मूग पिकामध्ये लेबल क्लेम शिफारस अजून नसल्याने प्रतिबंधात्मक उपायांवरच भर देणं गरजेचं आहे। ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर प्रज्ञा कदम यांनी दिली आहे। तुमच्या पिकावर कोणती रसशोषक कीड आली आहे का आणि तुम्ही तिच्या नियंत्रणासाठी काय करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।